जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, खूप साऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की जो सौर कृषी पंपावरती एसी मोटर कशी चालवायची आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आज आपण पाहणार आहोत जो 5 HP चा सोलर पंप आहे तो आपल्या लाईटीवरच्या मोटरवरती एसी मोटरवरती आपला जी कशी सोलरवरती कशी चालवायची आहे ते तुम्हाला मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या कामासाठी तुम्हाला जर काम करत असेल तर तुम्हाला बाहेर 1000 ते 2000 रुपये इथं तुम्हाला द्यावं लागत असेल त्या कामासाठी, परंतु मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये तुम्हाला सांगणार आहे की लाईटीवरची मोटर आपल्या सोलरवरती कशी चालवायची आहे। त्याच्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओमधली माहिती जर आवडली तर आपल्या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, 5 HP च्या पंपासाठी इथं तुम्हाला सेटिंग करावं लागत असते। मी ऑलरेडी 3 HP चा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा आय बटनवरती क्लिक वरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आता मी तुम्हाला 5 HP ची कसं तुम्हाला एसी मोटर कशी चालायची तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि व्हिडिओ कुठं स्किप करू नका, कारण तुमची जर टेप जर चुकली तर तुमचा सौर कृषी पंप हा बंदसुद्धा पडू शकतो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। त्यासाठी तुम्हाला इथं एंटर बटन दाबायचं आहे आणि एंटर बटन दाबून कॉन्फिगरेशन याच्यावरती जायचं आहे आणि डाऊन बटन दाबून एंटर प्रोटेक्शनवरती जाऊन एंटर बटन दाबायचं आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। 9443 हा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। 9443 जर पासवर्ड जर तुमचं जर नसेल, रॉंग सांगत असेल तर 8443 हा पासवर्ड टाका आणि तुम्ही इथं एंटर बटन दाबा। पासवर्ड टाकल्यानंतर इथं खाली डाऊन बटन दाबून इथं मिनिमम पॉवर बघा, इथं 300 ठेवा। 300 ठेवल्यानंतर इथं खाली घ्या, मॅक्झिमम पॉवरवरती एंटर दाबून इथं तुम्हाला 45 ते 46च्या दरम्यान तुम्हाला इथं मॅक्झिमम पॉवर ठेवायची आहे आणि बॅक बटन दाबायचं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, बॅक आल्यानंतर खाली डाऊन बटन दाबून फॅक्टरी सेटअपवरती इथं तुम्हाला जायचं आहे आणि परत एकदा इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथं एंटर बटन दाबून शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोलर पॅरामीटर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि इथं पॅनल पॉवरवरती जाऊन 330 ते 340 तुम्हाला इथं पॅनल पॉवर ठेवायचा आहे आणि बॅक बटन दाबायचं आहे। आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं बॅक येऊन इथं बघू शकता मोटर पॅरामीटर याच्यावरती तुम्हाला जावं लागणार आहे। इथं काळजीपूर्वक तुम्ही इथं लक्ष देऊन इथं सेटिंग करा। इथं जर तुम्हाला एसी मोटर चालायचं असेल तर इंडस्ट्रियल मोटरवरती तुम्ही चालू शकता। नंतर इथं शक्ती कंपनीने एक SM4 मोटर हा एक नवीन ऑप्शन आहे। त्याच्यानंतर PM-SM मोटर याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही जी सौर कृषी पंपाची आहे ती मोटर इथं चालू शकता। त्याच्यानंतर इथं बॅक यायचं आहे आणि पंप पॅरामीटर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि सबमर्सिबल पंपवर जाऊन शेतकरी मित्रांनो इथं डाऊन बटन दाबून D3 वर आल्यानंतर इथं 45 ते 50 इतकं तुम्हाला ठेवायचं आहे आणि एस्केप बटन दाबून बाहेर यायचं आहे। नंतर D3 वरती जाऊन इथं 90 ते 100 याच्या दरम्यान तुम्हाला इथं ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बॅक बटन दाबून D4 बटन दाबून इथं बघू शकता 130 ते 140च्या दरम्यान तुम्हाला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर इथं डाऊन बटन दाबून इथं D5च्या आल्यानंतर इथं 300 ते 400च्या दरम्यान इथं तुम्हाला ठेवायचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर अशा प्रकारे तुम्ही जी एसी मोटर आहे ती आपल्या सोलरवरती इथं चालू शकता। शेतकरी मित्रांनो, जर व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशा नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।